मंगेश फाडकर यांना विनंती असेल आपण इथे या स्कोरिंग साठी. एसएमजी चॅम्पियन्स या संघाने टॉस जिंकत प्रथमतः बॉलिंगचा निर्णय घेतलाय, तर शिवशंभू वॉरियर्स या संघाला त्यांनी बॅटिंगसाठी आमंत्रित केले. एका बाजूने पाहतो पहिलवान तुषार डिंबळे आणि पहिलवान प्रसाद खुटवड यांच्या मालकीचा असलेला हा संघ आहे. तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतो सन्मान्य संजय तातू गोगावले आणि विपुल शेठ गोगावले यांच्या मालकीचा असलेला संघ. सलामीवीर दाखल झाले मैदानामध्ये. अशोक आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली असेल. स्ट्रायकिंगला अशोकला आपण पाहणार आहोत, नॉन स्ट्राईकला शुभम आहे. चेंडू द्या, नवीन आयोजकांना विनंती असेल. युट्यूबच्या माध्यमातून पाहतो आपण थेट प्रक्षेपण या स्पर्धांचं सुरू आहे आणि अनेक मान्यवर करत संपूर्ण महाराष्ट्रभरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. राशींवरून आमचे मित्र आणि टेनिस क्रिकेटचे एक निस्सीम चाहते बाप्पू साळवे हे देखील लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत. बाप्पू साळवे यांचं देखील आम्ही करतो हार्दिक स्वागत. सामना क्रमांक 3 ला सुरुवात होईल. अशोक कांबळे आणि शुभम तांबट ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाजी मार्कवर पहिले षटक घेऊन अक्षय पांगारे अर्थात एपी ऑन बॉलिंग मार्क. ऑल सेट फॉर दिस मॅच. सामना क्रमांक 3 मॅचला मात्र सुरुवात. लेट्स प्लेचा कॉल पंचांचा आहे. अक्षय पांगारे पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आपण बघितलाय. स्लोअर चेंडूचा मारा इथे बघायला मिळेल. लेग बायची धाव इथे मिळणार आहे आणि या लेग बायच्या धावेबरोबरच शिवशंभो वॉरियर्स संघाचं खातं उघडेल. धावफलकाचा श्री गणेश आहे. 2 सामने आधी आपण बघितलेत. पहिल्या मॅच मध्ये दोन्ही सामन्यात जर बघितलं आपण, प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघाने सामने जिंकले आहेत. विशेषतः मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं 2 अर्धशतकं इथे झळकवली गेलेत. 90 पार देखील धावफलक लागू शकतो याचा अंदाज तुम्हाला आलाय. त्यामुळे खेळपट्टी फलंदाजासाठी किती पोषक आहे याचा अंदाज तुम्हाला येईल. परंतु इथून पुढे बघायचंय ही खेळपट्टी फलंदाजाच्या प्रेमात राहील की ते गोलंदाजाला काहीशी संधी मिळणार आहे. यावेळीचा चेंडू सुरेख खेळलाय. बघायचंय क्षेत्ररक्षक तिथे धारातीर्थी पडतील आणि याचा फायदा संघाला मिळेल. धावा मिळतील 4. शुभम तांबटच्या बॅटमधून आणला हा पहिला चौकार. पहिल्या बॉल वरती मात्र इथे चौकार मिळेल शुभम तांबटला. तर संघाची धावसंख्या पुढे पोहोचणार ती 5 धावांवर. पहिल्या षटकाचा खेळ. परत एकदा लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक कुठलाही नाही. उंची मिळाली, लांबी देखील. मुख्य पंचांचे दोन्ही हात गगनाकडे. षटकार. चौकारा पाठोपाठ आलेला हा षटकार. 2 चेंडूमध्ये 10 धावांची वसुली होते. शुभम तांबट द मॅन इन फॉर्म इथे बघायला मिळेल.
पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं इथे पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन लागू आहे. मर्यादा इथे क्षेत्ररक्षक नावाने त्या संधीचा फायदा घेत शुभम तांबटने मात्र एक चांगली सुरुवात करून दिली. या दिशा बॉलवरती चौकार, त्यानंतर आलेला षटकार. धावफलक अगदी सुसाट वेगाने पुढे पोहोचतो. अगदी पहिल्या 3 चेंडूमध्ये झाल्या त्या दुहेरी अंकातील धावा अर्थात 11 या धावसंख्येवरती धावफलक असेल. प्रथम क्रमांकासाठी 61,000 रुपयांचं पारितोषिक असलेली ही स्पर्धा. दुसऱ्या क्रमांकासाठी 41,000, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 31,000 रुपयांचं पारितोषिक असलेली ही स्पर्धा आहे. आणि 4ही विजेत्या संघाला झळाळत्या असे करंडक. खरं तर हा पहिलाच प्रयत्न आहे. भोर, शिवगंगा, राजगड खोऱ्यातील खेळाडूंना एकत्रित करत ऑक्शन पद्धतीने आपण या खेळाडूंना विविध संघांमध्ये विभागलेला आहे. ओहो, यावेळेस बैठक शॉट. चेंडू मात्र थेट सीमा रेषेबाहेर. शिवछत्रपतींचा छावा, मिळतील 6 धावा. षटकार. दरम्यान मशीन मैदानामध्ये शुभम तांबट नावाचं वादळ आता घोंगायला लागलंय. पहिल्या 3 बॉलमध्ये वसूल केल्यात तब्बल 16 धावा. या बळीचा चेंडू देखील तशाच पद्धतीने फटका मारण्याचा प्रयत्न, थोडा इम्प्रोवाइज केला इथे अक्षय पांगारेने हा चेंडू. आणि या बॉलवरती मात्र अक्षय पांगारेचा कमबॅक बघायला मिळेल. परंतु जी तोडफोड या षटकामध्ये आवश्यक होती ती आधीच करून झालेली आहे. आणि म्हणतो पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत वसूल असतील त्या तब्बल 17 धावा. डेड चेंडूची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. एक अप्रतिम मैदान आहे. जितकं भव्य मैदान तितक्याच भव्य तिची ही स्पर्धा. भोर, शिवगंगा, राजगड प्रीमियर लीग पर्व 1 आणि या पर्वातील 3रा सामना. यावेळेस बॅटची एज. दिस वॉज अ ट्रॅप फॉर शुभम तांबट. टिपला आपल्या जाळ्यामध्ये. अक्षय पांगराने मात्र या षटकाची समाप्ती केली का सक्सेसफुल चेंडूने. विकेटचं पतन, फलंदाज बाद. विठ्ठल वाडकर यांना विनंती असेल आपण या ठिकाणी संपर्क करा. विठ्ठल वाडकर, आपण कुठे असाल लगेचच समालोचन कक्षामध्ये संपर्क करायचा आहे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये यशस्वी सांगता आले. नवीन बॅटर विक्रम नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. तर षटक क्रमांक 2 साठी आपण गोलंदाजी मार्कवरती महेशला बघणार आहोत. महेशचा पहिला चेंडू आपण बघितला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज असेल. चेंडू आणि बॅटमध्ये तितकासा संपर्क बघायला मिळाला नाही. यावेळेस बघायचं विक्रम फटका मोठा खेळलाय आणि पंचाने देखील कळवलं यस इट्स अ मॅक्सिमम. इथे महेश लेखावळे देखील कमबॅक करेल. पहिला बॉलवर षटकार आणि त्यानंतरच्या बॉलवरती मात्र कॉट बिहाइंडचा शिकार. दुसरा धक्का शिवशंभो संघाला बसतो. फलंदाज बाद आहे.
दोनही सलामीवीर आता मैदानाच्या बाहेर आहेत, तर दोन नवीन फलंदाजांना इथून पुढे शिवशंभो वॉरियर्स या संघाची घोडदौड आपल्या खांद्यांवरती घ्यायचंय. तुषार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, तर महेश समोर बघायचं कसं आव्हान निर्माण करतो तुषार. 2 गडी बाद 23 धाबा धावफलकावर. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. महेश अराउंड द विकेट. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. गली आणि पॉइंटच्या दरम्यान हा चेंडू पोहोचतो. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक या चेंडूला फील्ड करतील. एवढा बघायचंय थोडस गोंधळ मैदानाच्या आतमध्ये उडालाय आणि या संधीचा फायदा घेत असताना धावफलकामध्ये जोडल्या गेल्या त्या 3 धावा. या तिहेरी धाब्याने धावसंख्या मात्र पुढे पोहोचते आणि धावफलकामध्ये 26 या धावसंख्येला आकार घेतला जाईल. 2 गडी बाद 26 धाबा धावफलकावर आहेत. या आधीचा इतिहास आपण बघितला. 2 मॅचचा अनुभव आपल्याकडे आहे आणि या दोन्ही मॅचेस मध्ये आपण बघितलंय प्रथमतः बॅटिंग करणाऱ्या संघाने मोठं टार्गेट उभं केलं आणि धावांचा पाठलाग करण्यामागे संघ थोडेसे अपयशी ठरलेत. परत एकदा इथे संधी होती. अक्षरशः कापला हा चेंडू. बॅटची एज लागेल आणि थर्ड मॅन दिशेला चेंडू पोहोचणार आहे. आणखी एक चौकार. 4 रन. थँक्यू. या चौकाराबरोबरच धावफलक जाईल पुढे 30 मध्ये. 30 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसऱ्या षटकामध्ये बघायचंय परत एकदा तीच कहाणी. चौकार षटकानंतर विकेट. धक्का क्रमांक 3. थँक्यू. दोन षटकांचा खेळ इथे संपला. सक्सेसफुल षटक इथे संपवला जाईल महेश द्वारा. 13 धावा या षटकामध्ये आल्यात, परंतु 2 महत्वाचे फलंदाज बाद करण्यामध्ये संघाला यश मिळालं. तर बघायचं आता नवीन बॅटर शुभम मैदानामध्ये दाखल होईल. आतापर्यंत बघितलं तर अशोक, शुभम तांबट आणि विक्रम हे फलंदाज मैदानाच्या बाहेर आहेत. तर इथून पुढे विक्रम आणि शुभम या 2 खेळाडूंना आपल्या संघासाठी धावा बनवायच्या. षटक क्रमांक 3 ची सुरुवात होईल. वैयक्तिक 2रं आणि सांघिक 3ऱ्या क्रमांक षटक घेऊन अक्षय पांगारे. 3 गडी बाद धावफलकामध्ये बघितले तर 30 धावा आहेत. सुरुवात चांगली आहे. 2 षटकांमध्ये 30 धावा एक चांगली सुरुवात जरूर आहे, परंतु विकेट्स कॉलम मध्ये आपण बघितलं तर 3 फलंदाज आतापर्यंत बाद आहेत. अक्षय पांगारे विरुद्ध मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाज असेल. इथे चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही आणि डॉट बॉलला मात्र फलंदाज सामोर जातो. या षटकात खरं तर मोमेंटम शिफ्ट करावं लागेल आणि त्यासाठीच अक्षयला आमंत्रित केले. परत एकदा स्विंग अँड मिसची कहाणी, परंतु चेंडू बराचसा बाहेर जाईल आणि मुख्य पंचांनी मात्र आपले दोन्ही हात समांतर फैलावत कळवलंय. हा व्हाईट बॉल आहे. एक अतिरिक्त चेंडू तुम्हाला अजून या षटकात टाकावा लागेल आणि एका धाब्याने धावसंख्या पुढे पोहोचणार आहे ती 31 या धावसंख्येला. या बळीचा चेंडू टप्पा पडला तसा थोडा बळाला आहे, परंतु कंट्रोल फटका बघायला मिळेल.
बॅटची एज आणि चेंडू मात्र जातो फाईन लेग सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. चौकार येईल आणि चौकाराबरोबर धावफलक पुढे पोहोचला तो 35 या धावसंख्येला. एका चांगल्या सुरुवातीला मोठ्या धावांमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर अशी फटकेबाजी करावी लागणार शिवशंभू वॉरियर संघाला. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. 6 षटकांची लढत. तिसरा सामना भोर शिवगंगा राजगड प्रीमियर लीग पर्व 1 चा आपण इथे बघत आहोत. खरं तर एक पहिलाच प्रयत्न आहे प्रकाश जोतामध्ये अंडर द फ्लड लाईट्स असं आयोजन आपण बघितलंय आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण बघितलंय. खरं तर क्रिकेट रसिकांचं मोठं मनोरंजन या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळत आहे. अनेक मान्यवरांचं सहकार्य जे या स्पर्धेमध्ये लाभलं गेले. अक्षय पांगारेचा हा चेंडू ज्यावेळेस उद्वेष्ट बाहेरच्या चेंडूला दिशा दाखवण्याचं काम केलं असणार आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे चेंडू रोखण्याचं काम केलं जरूर. एव्हाना 2 धावा ज्या चेंडूवरती फलंदाज आणि सांघिक धावसंख्येमध्ये जोडल्या गेल्यात. 1-1 2-2 धावांवरती भर आहे. तर मोकळ्या क्षणी तुम्ही बघितलं जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करत चौकार षटकारांची आतिषबाजी देखील केली जाईल. परंतु अक्षय पांगारे या मैदानाचा बराचसा अनुभव त्याच्याकडे आहे आणि बघायचं या खेळपट्टीवर गोलंदाजीच्या माध्यमातून आव्हान इथे निर्माण करताना परत एकदा एक सुरेख चेंडू पाहायला मिळेल. चेंडू आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क नसताना धावफलक स्थिर राहील. षटक क्रमांक 3 चा खेळ असणार. परत एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न केला गेला असेल. इथे मात्र क्षेत्ररक्षक तयार होता या चेंडूसाठी. 1 धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो आणि एका धावेबरोबरच पाहतो धावफलक पुढे पोहोचलाय. धावफलकामध्ये असतील त्या 38 धावा. 3 गडी बाद असताना शिवशंभू वॉरियर्स प्रथमतः बॅटिंग करताना. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 6 षटकाची लढत खरं तर मध्यांतर यानंतर होणार आहे पहिल्या डावाचं आणि त्यानंतर बघायचं करतं किती धावांपर्यंत शिवशंभू वॉरियर संघ पोहोचू शकेल. स्विच हिटचा प्रयत्न केला गेला आहे परंतु अक्षय पांगारे विरुद्ध असा फटका खेळणं तेवढं सोपं काम नाहीये. या बॉलवरती मात्र कुठली धाव नाही. डॉट बॉल नाही ते षटक संपेल. 3 षटकांना खेळ इथे संपला गेला आणि 3 षटकानंतर शिवशंभू वॉरियर्स प्रथमतः बॅटिंग करताना 3 गडी गमावत 38 या धावसंख्येवर आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये 38 धावा आल्या जरूर. याच मोमेंटमने तुम्ही धावा केल्या तर 76 धावांपर्यंत संघ पोहोचू शकेल. परंतु मला वाटतं जी सुरुवात मिळाली इथे शिवशंभू वॉरियर्सला त्याला मोठ्या धावांमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इथून पुढे तुम्हाला आक्रमण करावे लागतील. 4थं षटक सुरू होईल आणि 4थ्या षटकासाठी आपण गोलंदाजी मार्कवरती तेजसला पाहणार आहोत. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 4थ्या क्रमांकावर षटक घेऊन तेजस बॉलिंग मार्कवर तयार आहे. पहिला चेंडू परत एकदा स्विंग अँड मिस. ही खरं दुखरी नस असावी. पुढ्यात टाकलेल्या चेंडूवरती तितकासा मोठा फटका खेळण्यामध्ये फलंदाजाला अपयश येते जरूर. तुम्ही बघितलं असेल शॉर्ट पद्धतीने चेंडू टाकले तर तिथे नक्कीच फटके मारले गेलेत परंतु लेंथ बॉलवर फटके खेळताना फलंदाजाला अपयश आलंय आणि तिथेच खरं तर गोलंदाज आपली लेंथ राखतायत. परत एकदा सुरेख चेंडू बघायला मिळाला. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू तेजसच्या माध्यमातून आहे. प्रत्येक निर्धाव चेंडूचं महत्व वेगळं करतं या मॅच मध्ये. प्रॅक्टिस करणारी टीम विनंती असेल बॉल आत येऊ नका.
आधीच खरं तर आपलं उशिराने मॅचेस सुरू आहेत, त्यामुळे हा जो वेळ आहे तो अतिरिक्त वेळ मात्र आपण टाळायचा आहे. प्रॅक्टिस टीम्सला विनंती असेल चेंडू हात येणार नाही याची दक्षता घ्या. यावेळेचा चेंडू उजव्याच्या बाहेर मुख्य पंचांनी दंडित केले. वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव जरूर येईल, परंतु धावा तुम्हाला बनवायच्या असतील तर बॅट मधून धावा येणं अपेक्षित आहे. तुम्ही फक्त एक्स्ट्राज वरती डिपेंड होऊ शकत नाही, परंतु या षटकात तेजसचं वर्चस्व आतापर्यंत आहे. स्लोअर चेंडू रोल केलं इथे फिंगर्स आपल्या या बॉलवर, आणि तुम्ही बघितलं असेल स्लोअर चेंडूचा योग्य वापर तेजसच्या माध्यमातून आहे. तिसरा निर्धाव चेंडू आतापर्यंत या षटकातला आहे, तर धावफलक स्थिर असेल तो 39 या धावसंख्येला. तीन गडी बाद 39. थोडा कान मंत्र नक्कीच नॉन स्ट्राईक एंडचा खेळून दिलाय. बघायचं त्या कान मंत्राचा कितपत फायदा इथे होणार आहे फलंदाजाला. लॉफ्ट केलाय त्या चेंडू काही काळ हवेत असेल, डीप लॉंगर मधून क्षेत्ररक्षक पोहोचलाय. इव्हन या बॉल वरती एकच धाव येईल आणि एका धावेने धावसंख्या पुढे पोहोचणार ती 40 मध्ये. 40 ऑन द बोर्ड. तीन गडी बाद असताना 40 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर आपण बघितलं चांगला कमबॅक अक्षय पांगाऱ्याने या षटकात विशेषतः तेजसचं वर्चस्व आतापर्यंत बघितलंय. मागच्या 2 षटकांपर्यंत आतापर्यंत बघितलं तर फक्त 10 धावा संघाने खर्च केलाय. परत एकदा वाह, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी बघायला मिळते. तेजसचं करावं तेवढं कौतुक कमी असणार. या षटकात खर तर कंट्रोल गोलंदाजी आपण तेजसची बघितली आणि धावफलक त्याने रोखून धरलाय 40 या धावसंख्येवर. SMG चॅम्पियन्स खरं तर बघितलं तर हे मैदान त्यांच्यासाठी अजिबात नवीन नसणार. बऱ्याचदा आपण या मैदानावर त्यांना प्रॅक्टिस सेशन करताना बघितलंय आणि या होम कंडिशनचा फायदा नक्की तिथे संघाला होतो. तर दुसऱ्या बाजूने बघायचं शिवशंभू वॉरियर्स इथून पुढे कसा कमबॅक करतील. टप्पा पडला तसा चेंडू बाहेरच्या दिशेला वळाला असेल. चांगलं कलेक्शन बिहाइंड द विकेट्स आपण बघितलं. विनोद पोटे SMG चॅम्पियन्स. एक्केचाळीस या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानामध्ये सुरू असताना तेजस. तर बघायचं या बॉल वरती मात्र आक्रमण केलं जाणार की तेजसचा कमबॅक होईल. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज, यष्टीरक्षक डाऊन द बॉल. विनोद पोटे टिपतील झेल. आणखी एक फलंदाज होतो फेल. चौथा धक्का शिवशंभू वॉरियर संघाला. षटक क्रमांक 5 ची सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क मध्ये आपण सिद्धार्थला पारणार आहोत. तर नवीन बॅटर अक्षय दाखल झालेत. 4 गडी बाद 41 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा आल्या, तर मागच्या 2 षटकांमध्ये फक्त 11 धावा. तर बघायचं उर्वरित 2 षटकांमध्ये काय होणार. यावेळेस घरट सोडलेला आहे आणि मला वाटतं घरट्यावरून तिथे नक्कीच नांगर फिरवला जाईल. तुषारचे विकेट. 5वा धक्का शिवशंभू वॉरियर संघाला.
विवेक नवीन फलंदाज दाखल होतील नॉन स्ट्राइक एंडला. अक्षय आणि विवेक यांना मात्र इथून पुढे आता शिवशंभो वॉरियर्स या संघासाठी धावा बनवायच्या आहेत. तर 5 गडी बाद निम्मा संघ त्यांचा आता मैदानाच्या बाहेर आहे 41 या धावसंख्येवर. तर 5वं षटक घेऊन सिद्धार्थ. बघायचंय अक्षय विरुद्ध कशी रणनीती असणार आहे या खेळाडूची. तर दुसऱ्या बाजूने अक्षय बिगिट केलाय उंच हवेत चेंडू. बघायचंय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडणार, कुठलाही धोका होणार नाही. एव्हाना दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा आणि या 2 धावांबरोबरच अक्षय आपलं खातं उघडणार आहे. तर संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल ती 43 धावांवर. SMG चॅम्पियन्स या संघाने मात्र आता कंट्रोल ठेवलाय या धावसंख्येला. पहिल्या 2 षटकात जर बघितलं तर 30 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर आतापर्यंत फक्त 13 धावा खर्च केले असतील. विशेषतः कौतुक असेल अक्षय पांगारे, तेजस आणि या षटकामध्ये सिद्धार्थ. परंतु बघायचंय अक्षयने सुरुवात केली. हा स्विच हिट आणि तिथे क्षेत्ररक्षकाच्या हाताला चाटून चेंडू पोहोचेल. थर्ड मॅन सीमा पार, मिळतील धावा 4. चौकार. हा चौकार मिळेल. या 4 धावांबरोबरच धावफलक आता अर्धशतकाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचणार आहे. 47 धावा या चौकाराच्या साहाय्याने इथे पूर्ण होतील. तर बघायचंय सिद्धार्थ वरती केलेलं आक्रमण कसं परतावून लावणार आहे. तर अक्षयनं मात्र इथे संघासाठी मोठ्या धावसंख्येचे द्वार नक्कीच उघडले गेले. 5वं षटक आणि या षटकात थोडीशी आता स्ट्रॅटेजी बदलली जाईल. बघायचंय नवीन व्ह्यू रचना अक्षयसाठी असणार आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज स्लोअर चेंडूचा मारा खांदून काढण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु बघितला असेल जसा टप्पा पडला चेंडू वळाला इथे आणि निर्धाव चेंडूला सिद्धार्थचा कमबॅक या षटकामध्ये. 5 गडी बाद 47 धावा शिवशंभो वॉरियर्स. स्लोअर चेंडू बॅटची एज आणि आणखी एक मोहरा टिपला गेलाय. 6वा धक्का. अक्षय बाद होईल तर अक्षयची जागा घेईल नील मांढरे. नवीन बॅटर मैदानात दाखल होतो. सुनील मांढरे नवीन बॅटर दाखल होतो. तो सिद्धार्थ पहिल्या चेंडूवर आडव्या बॅट निघायचा प्रयत्न इथे असेल. डॉट चेंडू इथे बघायला मिळाला. सिद्धार्थचा कमबॅक या षटकामध्ये सातत्य राखले त्याने. पाच षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा शिवशंभो वॉरियर्स संघाने बोलल्यात. मागच्या 3 षटकांमध्ये फक्त 17 धावा SMG चॅम्पियन्स या संघाने खर्च केल्यात आणि त्यांनी मात्र एक जबरदस्त कमबॅक या मॅच मध्ये करून आणलाय. तर बघायचं आता शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी संघनायक कोणावरती विश्वास मात्र दाखवणार आहे. प्रवीण वाडकरच्या हाती चेंडू सोपवला असणार आहे. बिहाइंड द विकेट्स खरं तर यष्टींच्या पाठीमागून संपूर्ण सूत्र ज्यांच्या हाती आहेत संघाचे संघनायक विनोद पोटे. मला वाटतं आतापर्यंत 3 झेल नक्कीच या मॅच मध्ये त्यांनी टिपले. 5 झेल मला वाटतं इथे विनोद पोटे यांनी टिपलेले आहेत. काय कामगिरी आहे. सेफ हँड्स मला वाटतं इथे या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट यष्टीरक्षकाचे देखील पारितोषिक आहे आणि त्यासाठी नक्कीच एक मोठं कंटेंडर इथे बघायला मिळतील विनोद पोटे.
आणि मला वाटतं इथे येतोय सहावा झेल विनोद पोटे. थँक्यू. प्रसाद नवीन बॅटर दाखल होईल. विवेक बाद झालेत तर विवेकच्या जागेसाठी प्रसाद नवीन बॅटर. प्रवीण वाडकर विरुद्ध हा फटका बघायचंय. परत एकदा संधी आहे आणि इथे फलंदाज धावबादचा शिकार. वन मोर विकेट डाऊन. आठ गडी बाद आहेत आणि धावफलक आपण बघितलं तर 47 धावा. नवीन बॅटर संग्राम. रणसंग्राम मात्र मैदानात मध्ये सुरू आहे. बघायचं इथून पुढे काही चेंडू शिल्लक आहेत संग्रामसाठी. तर दुसऱ्या बाजूने प्रवीण वाडकर अंतिम षटक. या बळीचा चेंडू संग्रामला टार्गेट केले गेले असणार. कुठलाही रूम मिळणार नाही आणि या षटकात बघायचंय धाबा रोखण्याचं काम जरूर केलं असेल प्रवीण वाडकर द्वारा. धावफलक जैसे ते आहे अगदी 47 धावांवरती स्थिर आहे. तर 8 फलंदाज शिवशंभो वॉरियर्स संघाचे बाद आहेत. आतापर्यंत बघितलं आपण पहिल्या 2 मॅच मध्ये प्रथमतः बॅटिंग करणाऱ्या संघाने बाजी मारलेली आहे. परंतु या मॅच मध्ये आता कमबॅक शिवशंभो वॉरियर्स संघाचा हा चेंडू बघायचा आहे. सिंगलचा प्रयत्न इथे केला जाईल. बरेचशा उशिराने एखादी धाव शिवशंभो वॉरियर्स संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि एका धाबेने धावसंख्या पुढे पोहोचते ती 48 या धावसंख्येवर. अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक. बघायचंय 50 पार इथे धावसंख्या लावली जाईल का. तर प्रतिस्पर्धी संघ हे धावा रोखण्याचं काम करत इथे बघायचे 50 धावा होण्यापासून रोखणार का. कलात्मक फटका खेळला आणि इथे चौकार ठोकत संघाचं अर्धशतक पूर्ण होईल. धावफलकामध्ये 52 धावा. चौकाराने संघाचा अर्धशतक सुरू होत आहे. धावफलकामध्ये 52 धावा. फायटिंग टोटल जरूर उभारले. परत एकदा त्या दिशेने खेळायचा प्रयत्न इथे बघायचंय. फेकी उंचावेतून कलेक्शन केलं जाईल. एव्हा इथे सिंगलचा प्रयत्न पूर्ण होतो. 1 धाव या चेंडूवरती मिळणार आहे आणि एका धावाने धावसंख्या पुढे पोहोचते ती 53 धावा. 6 षटकांचा पहिल्या डाव मध्ये ते संपला गेलाय. शिवशंभो वॉरियर्स या संघाने 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 धावा उभारलेल्या आहेत. तर विजयासाठी 9 धावा प्रति षटकामागे या सरासरीने SMG चॅम्पियन संघाला मिळवायच्या 54 धावा.
यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस होईल राकेश दादा आवारे 11 आणि त्यांच्या विरुद्ध महाराज 11 या दोन संघादरम्यान टॉस होईल. दोन्ही संघाचे संघनायक विनंती असेल आपण टॉस साठी लगेच या. छत्तीस चेंडू आणि 54 धावांचं लक्ष घेऊन सलामीवीर मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूने आपण अक्षयला पाहतो तर नॉन स्ट्राईकला सिद्धार्थ ही जोडी मैदानामध्ये. अजिंक्य वाडकर चला विनंती असेल आपण इथे या. गोपी गोलंदाजी मार्कवर आहे. ऑल सेट फॉर द रन चेस. पहिला चेंडू अक्षय पांगारेसाठी गोपी द्वारा डॉट बॉलने मात्र सुरुवात. सर्वमान्य संजय तातू गोगावले यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतो इथे. महाराज 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये राकेश दादा आवार 11 या दोन संघादरम्यान टॉस केला गेलाय. राकेश दादा आवार 11 या संघाने टॉस जिंकलाय आणि बॉलिंगचा निर्णय घेतलाय. या वेळेसचा चेंडू अक्षय पांगारेसाठी मोठी संधी. डीप पॉइंट सीमारेषेला फोडलंय. चौकार 4 रन. चौकारा पाठोपाठ परत एकदा अक्षय पांगारे समान लागोपाठचा दुसरा चौकार 4 रन. दोन लागोपाठचे चौकार आणि धावफलक जातो पुढे 8 या धावसंख्येवर. गोपी विरुद्ध आक्रमक पवित्र अक्षय पांगारेने केलाय. त्याचे अतिरिक्त एक खेळाडू ऑफ साइडला बघायला मिळेल. यावेळी सेफ खेळला गेला. चेंडू जमिनी समांतर फटका. खराब क्षेत्ररक्षण आणि या संधीचा फायदा घेत पहा तिथे चुकान पाठोपाठ चुका होताना पाहायला मिळतील आणि कलेक्शन देखील खराब आणि या बॉल वरती मात्र मिळतील 3 धावा. खर तर शिवशंभो वॉरियर्स या संघाकडे धावा खर्च करण्यासाठी अतिशय कमी आहेत. जर तुम्ही या आधीच्या 2 मॅचचा विचार करता त्या कंपॅरेटिव्ह बघितलं तर फक्त 54 धावा इथे तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत आणि अशा धावांचं संरक्षण करताना खरं तुम्हाला थोडंसं टेम्परमेंट वाढवणं गरजेचं आहे. 3 धावांनी धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचली ती 11 धावांवर. तर बघायचं पहिल्या बॉलला खेळण्यासाठी स्ट्राईक इनला सिद्धार्थला आपण पाहणार आहे. तर गोलंदाजी मार्कवरती गोपी. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न असेल सिद्धार्थचा. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क अजिबात बघायला मिळत नाही आणि एका डॉट बॉलने मात्र इथे सिद्धार्थ आपल्या इनिंगला सुरुवात करेल. अक्षय पांगारेने खरं तर सेट केला इथे आता मोमेंटम आणि अशा पद्धतीने फटके खेळले तर नक्कीच एका बाजूने थोडंसं अग्रेशन तर दुसऱ्या बाजूने वाटतंय सिद्धार्थला एका चांगल्या पार्टनरची भूमिका करावी लागेल. तर परंतु दुसऱ्या बाजूने शिवशंभो वॉरियर्स या संघाचे गोलंदाज आव्हान उभं करणार का. परंतु हा चेंडू दिशाहीन गोलंदाजी उजव्या बाहेर जाणारा चेंडू. मुख्य पंच सलीम सरांनी इथे कळवला आम्हाला वाईड चेंडू आणि एक अतिरिक्त धावसंख्येला पुढे घेऊन जाणारा 12 या धावसंख्येवर. पहिल्या षटकात सुरुवात चांगली झाली आहे SMG चॅम्पियन संघाची
परंतु बघायचंय सिद्धार्थ सॉफ्ट हँड्सने केलेला प्रयत्न, बॅटच्या अगदी जवळून चेंडू ट्रॅव्हल होईल. तर गोपीचा चांगला कमबॅक शेवटच्या काही चेंडूमध्ये आपण बघितला आणि ते डॉट चेंडू बरोबरच म्हणतो इथे षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कुठलाही गडी न गमावता SMG चॅम्पियन्स या संघाची धावसंख्या बिनबाद 12 धावा. दुसरं षटक इथे सुरू होतं. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो विवेक पहिल्या बॉल वरती मात्र इथे सिंगल मिळेल. अक्षय पांगारे सिंगलनं धावसंख्या पुढे पोहोचली 13 या धावसंख्येवर. 41 धावा इथून पुढे माझ्यात 29 चेंडू तब्बल तुमच्याकडे शिल्लक आहेत. या बॉलवर सिद्धार्थ आणि बॅटने खेळला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील, परंतु एका चांगल्या फटक्याला तुम्हाला सिंगल साठीच थांबावं लागेल. पहिल्या दोनही चेंडूवरती बघितलं तर सिंगल धावा आल्यात आणि या सिंगलच्या रूपात धावफलक पुढे जाईल तो 14 धावांना. विवेक विरुद्ध अक्षय पांगारे असा सामना मात्र मैदानामध्ये रंगणार आहे. आणि इथे बघायचंय चेंडू निसटला सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार. चौकार धावफलकाला पुढे घेऊन जातो तो 18 या धावसंख्येवर. अक्षय पांगारेला माहिती या मैदानामध्ये धाबा बनवणं आणि कशा पद्धतीने करावं लागतील. ओहो, हा खरं तर खराब चेंडू आणि त्यावरती घेतला खरपूस समाचार. अक्षय पांगारेच्या बॅटमधून षटकार. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि एक टप्पा पडत चेंडू मात्र सीमारेषे बाहेर. अक्षय पांगारेच्या बॅटमधून चौकार. 4 रन. थँक्यू डीजे. चौकार षटकारांची आतिषबाजी. अक्षय पांगारेच्या माध्यमातून विक्रम वरती केलं आक्रमण. यावेळेसचा चेंडू बघतो आपण कुठलाही मोठा फटका येणार नाही, इथे डॉट बॉल येईल. दोन षटकांचा खेळ मात्र इथे पूर्ण होतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगलं प्रत्युत्तर SMG चॅम्पियन्स या संघाच्या माध्यमातून 28 धावा त्या धावफलकात लागल्या गेल्या. दोन्ही संघांचा आपण सातत्याने कंपॅरिझन करतो. पहिल्या डावामध्ये शिवशंभू वॉरियर्स संघाची सुरुवात आपण अतिशय भेदळक बघितली. 2 षटकांमध्ये त्यांनी तब्बल 30 धावा नोंदवल्या होत्या, परंतु त्यानंतर बघितलं आपण SMG चॅम्पियन्स संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि फक्त 23 धावा त्यांनी पुढच्या 4 षटकांमध्ये खर्च केल्या. इथून पुढे बघायचं आता जशी गोलंदाजी पहिल्या डावामध्ये SMG चॅम्पियन्स संघाने केली त्याला साधीशी गोलंदाजी मात्र इथे होणार का. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 3ऱ्या क्रमांकावर षटक घेऊन संग्राम.
गोलंदाजी मार्क वरती आपण संग्रामला पाहणार आहोत. तर एक चांगली सुरुवात, अजूनपर्यंत कुठली विकेटची पडझड होऊ दिली नाही एसएमजी चॅम्पियन संघाकडून. संग्रामचा पहिला चेंडू आपण बघितलाय, सिद्धार्थसाठी होता. कलेक्शन यष्टीरक्षकाकडून तितकंसं खास बघायला मिळालं नाही आणि 22च्या रूपामध्ये इथे एक धावफलकामध्ये जोडली जाईल. 29 या धावसंख्येला आकार घेतला जातो. जवळपास आता 25 धावा केवळ विजयासाठी आवश्यक आहेत. 54 धावांचा पाठलाग एसएमजी चॅम्पियन संघ करताना आतापर्यंत कंट्रोल या मॅच मध्ये बघितला तो निश्चितपणे एसएमजी चॅम्पियन संघाचा आहे. पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी रचली. विशेषतः कौतुक करावं लागेल अक्षय पांगारेचं. फिनिशर आहे खरं तर हा खेळाडू आणि जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे मला वाटतं नक्कीच मोठी धावसंख्या आपल्या संघासाठी तो उभारू शकतो. तर दुसऱ्या बाजूने बघायचं आहे संग्राम काय इथे आपल्या संघासाठी कमबॅक करून देईल. हा चेंडू उजव्या बाहेर स्लाइस केलाय, क्षेत्ररक्षक सेट केला होता आणि त्या गोष्टीची आपण चर्चा केली तशी गोष्ट मैदानामध्ये घडतीये. पहिल्या विकेटची प्रतीक्षा थांबली गेली. अक्षय पांगारे बॅक टू द पवेलियन. पहिला ब्रेक थ्रू इथे मिळून दिला असेल शिवशंभो वॉरियर्स संघासाठी संग्रामद्वारा. तर अक्षय पांगरेला बाद करण्यामध्ये यश मिळालं. प्रवीण वाडकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. पहिला धक्का इथे संघाला बसतो 29 या धावसंख्येवर. तर बघायचंय प्रवीण वाडकर गोलंदाजीमध्ये अंतिम षटकात सुरेख गोलंदाजी आपण प्रवीणची बघितले. तिथे धावा रोखायचं काम केले तर इथे आपल्या संघासाठी धावा बनवायच्या आहेत. संग्रामचा पहिला चेंडू, पहिल्या बॉल वरती स्विच हिटचा प्रयत्न आणि लेग बायचा इशारा पंचांचा पोहोचला आपल्याकडे. लेग बायची एक धाव आणि धावफलक पुढे पोहोचतो तो 30 या धावसंख्येला. चोवीस धावा इथून पुढे बनवायच्या एसएमजी चॅम्पियन संघाला. सोपं समीकरण आहे परंतु दुसऱ्या बाजूने शिवशंभो वॉरियर्स या संघाला जर एसएमजी चॅम्पियन संघाला झुंजवायचं असेल तर तुम्हाला धावा रोखायच्या आहेत आणि फक्त धावा रोखून काम होणार नाही तर काही विकेट्स देखील तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. सिद्धार्थ आणि सिद्धार्थच्या बॅट मधून यावेळेस मात्र येतो एक दमदार पॉवरफुल षटकार. पुढ्यात टाकेला चेंडू आणि त्यावरती मात्र बॅट फिरवली. अप्रतिम स्ट्रोक इथे सिद्धार्थचा षटकार येतो. थँक्यू. या षटकाराने धावफलक पुढे पोहोचतो तो 36 या धावसंख्येला. इथे बघायचंय खरं तर एक चांगली स्ट्रॅटेजी होती परंतु उजव्याच्या बाहेर धरण हा चेंडू. मुख्य पंचांच्या मनात कुठलाही डाऊट नाही हा बॉल स्क्वेअर मार आहे. अमांतरचे धाव येईल. धावफलक पुढे पोहोचतो 37 धावांवर. 17 धावा केवळ आता विजयासाठी आवश्यक आहेत. संग्राम यावेळेसचा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा एक सुरेख प्रयत्न आहे परंतु झेल तिथे कॅरी होऊ शकत नाही आणि या बॉल वरती तोपर्यंत एक धाव सिद्धार्थ आणि संघाच्या खात्यामध्ये येईल. एक एक दोन दोन धावा आणि त्यानंतर चौकार षटकारांची आतिषबाजी या रूपाने धावफलक मात्र पुढे गेलाय तो 38 वर. विजयासाठी आता माफक 16 धावांची गरज आहे. संग्राम वरती आक्रमण मात्र इथे केले जाईल का? प्रवीण वाडकर साठी हा चेंडू आहे. बॅट फिरवली होती जरूर परंतु चेंज ऑफ पेस. चेंडूनी बॅट मध्ये संपर्क कुठलाही घडला नाही आणि इथे निर्धाव चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळेल.
3 षटकांचा खेळ इथे संपला. पहिल्या 3 षटकांमध्येच 38 धावा धावफलकामध्ये जमवल्या गेल्यात. तर बघायचं इथून पुढे आणखी 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये 38 बनवले आहेत. तर 18 चेंडूमध्ये आता फक्त 16 धावांची गरज SMG चॅम्पियन संघाला आहे. एखादं मोठं धावांचं षटक आणि मॅच मात्र इथे फिनिश होऊ शकेल. परंतु बघायचे शिवशंभू वॉरियर्स संघाकडून तशी गोलंदाजी होणार की SMG चॅम्पियन संघाचा मात्र थोडंसं झुंज इथे मैदानात पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथ्या क्रमांकावर षटक नील अर्थात सुनील गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू त्याने स्वयं मारा वाईडच्या रूपामध्ये 1 धाव येईल. 39 धावा धावफलकात आहेत. 15 धावांची गरज 18 चेंडू मध्ये. एक केवळ गडी गमावला असणार आहे तो अक्षय पांगारच्या रूपामध्ये. तर दुसऱ्या बाजूने सिद्धार्थनं आपल्या संघाची घोडदौड खिंड लावलेली आहे. परंतु यावेळेस थोडा मिस टाइम झालाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान हा चेंडू पडेल आणि 2 धावा सिद्धार्थ आणि संघाच्या खात्यामध्ये येतील. या दुहेरी धावणे धावसंख्या 40 पार करेल. 41 या धावसंख्येला आकार आहे. तर विजयासाठी आता माफक 13 धावांची गरज. सिद्धार्थ साठी एक अँगल क्रिएट केला असेल. अराउंड द विकेटने सुनील पुढे जात स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगला परंतु चेंडू जातो सीमारेषे बाहेर. मिळेल धावा 4 चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे पोहोचते 45 धावांना. परत एकदा डाऊन द ग्राउंड चांगला फटका आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू फरार. चौकार 4 रन. थँक्यू. हा चौकार धावफलकाला पुढे घेऊन झाली 49 या धावसंख्येवर. फक्त 5 धावा आता विजयासाठी आवश्यक आहेत. सिद्धार्थ इज द मॅन. आणि मला वाटतं इथे यस षटकार ठोकत विजयावरती शिक्कामोर्तब. SMG चॅम्पियन संघाचा दमदार विजय. विजयी संघाचा अभिनंदन. तर प्रतिस्पर्धी संघ अर्थात शिवशंभू वॉरियर्स संघाला देखील इथून पुढच्या वाटचालीसाठी असतील हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. सामना क्रमांक 4 यानंतर सुरू होईल. मॅच असणार आहे महाराज 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये राकेश दादा आभार 11 या 2 संघादरम्यान. एक नवा सामना आपल्या भेटीला येतो. कुठे जाऊ नका, पाहत राहा भोर शिवगंगा राजगड प्रीमियर लीगचा थरार. आणि जसं नवीन मॅच सुरू होईल समालोचन कक्षामध्ये होईल बदल. आपल्या सोबत पुन्हा एकदा जोडले जातील अमर यादव सर. सर या, आपलं स्वागत आहे. थँक्यू.